Hello English learners, welcome to Learn English with Tukaram, and today I am back with new lesson how to use must. मस्ट ऐकलेलंच असेल तुम्ही, म्हणजे हे करणं मस्ट आहे बरं का. नाउन म्हणून पण काम केला जातो आणि तो इथे हेल्पिंग वर्ब म्हणजे मॉडल ॲक्झिलरी म्हणून वापरतो. आपण अगोदर काय करूया माहिती आहे का, कारण का हे चॅनल लर्न इंग्लिश थ्रू मराठी असल्यामुळे आपण तिची वाक्यरचना बघू. हे फक्त समजून घ्या, मस्टचा उपयोग बंधन आणि सक्ती करण्यासाठी केला जातो. हिची वाक्यरचना बघा. सब्जेक्ट नंतर मस्ट आणि मस्ट नंतर वर्बचं पहिलं फॉर्म, क्रियापदाचं पहिलं फॉर्म गो, कम, सीट, मीट, ड्रिंक, टेल. त्यानंतर ऑब्जेक्ट, रेस्ट ऑफ सेंटेन्स. आता मी काही सब्जेक्टिव्ह प्रोनाउन घेतो. आय मला, वी आपणाला, यू तुम्हाला, ही त्याला, सी तिला. कंपल्सरी आहे, एखादी क्रिया केलीच पाहिजे. कसं? एखादी क्रिया केलीच पाहिजे. एखादी कुठली क्रिया? जाण्याची असे बसण्याची एखादी क्रिया केलीच किंवा करायलाच पाहिजे. कंपल्शन आहे किंवा करणारच, एखादं काम करणारच. मी तुम्हाला इंग्रजी शिकवणारच. स्ट्रॉंग ॲब्लिगेशन आहे. आय मस्ट टीच यू. तुम्ही इंग्रजी शिकलीच पाहिजे. यू मस्ट लर्न इंग्लिश. बघा, यानंतर तुम्हाला मस्ट कंपल्सरी आहे. आय मस्ट पाठीमागे म्हणा माझ्या. से आफ्टर मी. आय मस्ट, वी मस्ट, यू मस्ट, ही मस्ट, इट मस्ट आणि दे मस्ट. एव्हरीवन मस्ट. त्यानंतर वर्बचं पहिलं फॉर्म. वी मस्ट ड्रिंक प्लिंटी ऑफ वॉटर. पुरेसे पाणी आपण पिलं पाहिजे दररोज. मस्ट क्रिया. आपण काहीतरी काम केलंच पाहिजे. आपण वी मस्ट वर्क समथिंग. आर यू गेटिंग मी? आपण काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे. आपण नाही, तुम्ही, त्यांनी, रामनी. जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट यूज करायचा. हारीनी निर्णय घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपण मस्ट यूज करतो. आलं लक्षात? वाक्यरचना चुकायच्या नाही आहेत. आलं लक्षात? समजलं का तुम्हाला? तुम्हाला इंग्रजी माहिती असलीच पाहिजे, म्हणजे तुम्हाला इंग्लिश आलीच पाहिजे. यू मस्ट नो इंग्लिश. आलं लक्षात? आता बघा, ह्याचं इंग्लिशमध्ये काय वापर होतो. सर्वात महत्त्वाचा, यू मस्ट शो युअर ID प्रूफ. म्हणजे बंधनकारक आहे, ऑब्लिगेशन आहे. ऑब्लिगेशन बंधनकारक आहे. यू मस्ट विजिट द डेंटिस्ट if you have a teeth problem, so definitely teeth ache, so you visit. A strong recommendation. A strong recommendation म्हणजे मी म्हणतोय तू डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे, जाच. You must visit the dentist. This must be the correct ॲड्रेस. सर्टिनिटी, खात्री पटवते. सर्टिनिटी, सर्टिनिटी. सर मस्ट बी ॲट होम. सर्टिनिटी दाखवते. आय थिंक टुडे इट मस्ट बी रेन. पाऊस पडणारच नक्की. सर्टिनिटी 100%. त्यानंतर सी मस्ट नॉट यूज अब्यूज लँग्वेज. अब्यूज, प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजे बंधन, खूप या सक्तीचं आहे. प्रोहिबिट आहे शब्द ऐकलेला असेल. प्रोहिबिट हे शब्द लक्षात ठेवायचे. सर्टिनिटी, स्ट्रॉंग रिकमेंडेशन, ऑब्लिगेशन. आलं लक्षात? कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून किंवा बोलीभाषेच्या दृष्टिकोनातून
दोन्हीही लँग्वेज शिकतो आहे आपण, रिटन प्लस स्पोकन. स्पोकनला गरजेचं नाही आहे, पण तुम्हाला ह्या सेंटेन्सेसमधला सेन्स कळायला पाहिजे, मूड कळायला पाहिजे, काय पद्धतीचं आहे. आर यू गेटिंग मी? नेक्स्ट आता हे दिलेलं आहे, यू मस्ट रीच इन टाईम. यू मस्ट रीच इन टाईम. आता ह्या सेंटेन्समध्ये तुमची स्ट्रॉंग पॉसिबिलिटी सांगतोय की तू पोहोचलाच पाहिजे 100%. कंपल्शन, कंपल्शन या पद्धतीनं असे वेगवेगळे मूडनं मस्टचा उपयोग बंधन आणि सक्ती करण्यासाठी केला जातो. म्हणजे एखादी मराठीमध्ये एखादी क्रिया केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे, करणारच. मी मॅच जिंकणारच. आय मस्ट विन द मॅच. आय मस्ट विन द मॅच. अजून मराठी सेंटेन्सेस बघा तुम्ही. म्हणजे आपण बोलत आपण काहीतरी कारवाई केलीच पाहिजे. आता हे वाक्य आहे, बरोबर आहे की नाही? हे वाक्य आहे, आपण काहीतरी कारवाई केलीच पाहिजे. आपणसाठी वी. त्यानंतर एखादी क्रिया केलीच पाहिजे मस्ट. आणि कारवाई टेक ॲक्शन. वी मस्ट टेक ॲक्शन म्हणजे आपण कारवाई केलीच पाहिजे. कारवाई करण्यासाठी टेक ॲक्शन. आर यू गेटिंग मी? आता हे झालं आपला मेन पॉईंट. लास्ट एक सेंटेन्स मी शेवटी तुम्हाला 2 मराठी सेंटेन्सेस देईन आणि ते मराठी सेंटेन्सेस तुम्ही कधी कमेंट बॉक्समध्ये ट्रान्सलेट करा. आता एक सेंटेन्स आहे, आता आपण काहीतरी शिकलंच पाहिजे. चला, आपण वी मस्ट लर्न समथिंग. गॉट इट? आय होप यू मस्ट अंडरस्टूड इट. नाव यू हॅव अ क्यूज, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. मराठी आणि इंग्रजीची क्यूज आहे. आपण एखादी क्रिया केलीच पाहिजे किंवा कुठली क्रिया नाही केली पाहिजे. आपण कोणतीही जोखीम घ्यायलाच नको. तुम्ही किंवा तू वेळ वाया घालवायलाच नको. हे व्यवस्थित इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. आता मस्ट, एखादी क्रिया केली पाहिजे, एखादी क्रिया काय नाही केलं पाहिजे, केलंच नाही पाहिजे. यू मस्ट का मस्ट नॉट tidy up your room का you must smoke का you must not smoke. Please comment box. Bye everyone. I hope you enjoyed this lesson with me. Keep learning, keep practicing. Bye.